नमस्कार. आज सार्वजनिक माँ शीतला मसानी मंदिर या ठिकाणी मी आलेलो आहे. तर या ठिकाणी सुरेश भगत हे आपल्यासोबत आज खास चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांनी या परिसरामध्ये अत्यंत उल्लेखनीय असं त्यांचं कार्य आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून सुरेश भगत यांना लोक ओळखतात आणि अशा सार्वजनिक माँ शीतला मसानी मंदिराचे ते विश्वस्त आहेत. तर त्यांच्यासोबत आज आपण खास चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी माझ्यासोबत महाराष्ट्र मीडिया न्यूज चॅनलचे मुख्य संपादक दीपकजी निनारिया सर हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. तर भगत सर, आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतलेला आहे, याचं काय उद्दिष्ट? चैत्र नवरात्री उत्सव हे आम्ही कमीत कमी 1966 पासून इथं देवीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी ते चैत्र नवरात्री उत्सव मानले जातात आणि त्यामध्ये नवरात्र असते. नवरात्रच्या दिवशी पूर्ण नवरात्र लोक जमा होतात. इथं आरती होते, महाप्रसाद होतो, उपासाचा असतो आणि त्यानंतर आम्ही अष्टमीचं हवन करतो. अष्टमीच्या हवननंतर रामनवमीचा उपास असतो, तेही इथं सोडला जातो आणि त्यानंतर कन्या लहान लहान मुले असतात, त्यांना जेवण केले जातं. त्यांचं जेवण आम्ही करतो आणि त्यांना काहीतरी प्रसाद आणि गिफ्ट म्हणून आम्ही देतो. त्यानंतर महाकाली, भैरव बाबा, शीतला माता, माँ मसानी, बाबा कलवा पवन, बाबा पाच भावरी, माता पात्रेवाली यांची महापूजा, महाभंडारा आम्ही 29/3/26 करणार आहोत. तर 7 वाजेपासून ते रात्री 10पर्यंत महाप्रसाद असणार. त्यानंतर माँ मसानी, बाबा कलवा पवन, बाबा पाच भावरी, माता पाथरीवाली की भेट पूजा और महाभंडारा हा मंगळवारी 31/3/2026 संध्याकाळी 6:30 ज्योत होईल. त्यानंतर महाप्रसाद होणार आहे आणि हे खूप जुनं मंदिर आहे. मी या मंदिरात 15-16 वर्षापासून काम करीत आहे आणि माझ्याबरोबर माझे मित्र आणि अध्यक्ष, सहमत, आमचे सगळे हे सहकार्य बंधू आहेत, बहिणी आहेत आणि सगळे मिळून आम्ही हे मंदिर चालवतो आहे. नवरात्री उत्सव सार्वजनिक शीतला मसानी मंदिर घोरपडी येथे असून त्या मंदिराच्या वतीने 29/3/2026 रोजी शीतला माईचा मोठा महाभंडारा आहे. तसेच 31 तारखेला मसानी माताचा महाभंडारा आहे. तर आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे का या कार्यक्रमास उपस्थित राहावा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा व माता शीतला मसानीचे आशीर्वाद प्राप्त करा.